हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, आज बऱ्याच दिवसाच्या नंतर आपली भेट होत आहे आणि मधले ना हे 5 ते 6 दिवस थोडंसं म्हणजे खूप महत्त्वाची कामं होती आणि ते कामं करण्यामध्ये म्हणजे हे अपलोड वगैरे करता आलं नाही व्हिडिओ. आणि ना व्हिडिओ शूट तर केला होता, म्हणजे आता हा जो व्हिडिओ आहे ना तो रविवारचा आहे. तर बघा आज मी याला म्हणजे एडिटिंग करत आहे आणि आज ना एडिटिंग करून व्हॉइस ओव्हर करेपर्यंत तरी उशीर झाला होता. म्हणजे ना उशीर कशामुळे झाला, कारण की आज बघा 11 तारीख आहे आणि आज ना CATचा रिझल्ट लागला होता. जी परीक्षा माझ्या अनुष्काने दिली होती आणि त्यामध्ये ती उत्तीर्ण झाली. तिला 83.34% पडले आणि त्यामुळं ना सगळे म्हणजे सकाळपासून ते अभिनंदन अभिनंदन त्या मेसेजला रिप्लाय देण्यामध्येच ना माझा भरपूर वेळ गेला आणि त्यामुळं ना मग व्हॉइस ओव्हर वगैरे करायचं ते राहून गेलं आणि मग ना 11 तारखेला सुद्धा मी व्हिडिओ अपलोड नाही करू शकले. आता 11 तारखेला व्हॉइस ओव्हर करते आणि 12 तारखेला व्हिडिओ अपलोड करणार आहे. आणि ना म्हणजे वेळ एकदाशी निघून गेली ना मग त्यानंतर मग व्हिडिओ अपलोड करून काय हे नाही, आपला जो रेग्युलर वेळ आहे त्यामध्येच व्हिडिओ अपलोड करावा लागतो. म्हणून ना मग 11 तारखेला पण व्हिडिओ अपलोड केला नाही. तर फ्रेंड्स, मग ते ना खूप महत्त्वाची कामं झाली. माझ्या मम्मीच्या घराची पूजा झाली. म्हणजे ना आता तिचं ना नवी मुंबईमध्ये जे घर आहे त्या घराचं नूतनीकरण केलं. म्हणजे त्याच घराला ना तिने माळा वगैरे काढला आणि बरेचसे म्हणजे असं कामं जे आहेत ते करून घेतले त्या घराची. त्यामुळे ना म्हणजे त्या घरासाठी ना पूजा ठेवली होती. तर त्या पूजाला म्हणजे गेलो एक दिवस. त्यानंतर दुसरं म्हणजे आता अनुताईची एक स्पर्धा परीक्षा येणार आहे आणि त्याच्यासाठी ना तिला पॅन कार्ड वगैरे काढायचं होतं. तर ते पॅन कार्ड वगैरे काढण्यासाठी हे ते म्हणजे ना जे महत्त्वाची कामं होते त्यामुळंच ना मला व्हिडिओ म्हणजे टाकता आला नाही एवढे दिवस. कारण ना मुलांचं शिक्षण जे आहे ना ते शिक्षण जास्ती महत्त्वाचं असतं आणि त्यामुळं ना मग मी व्हिडिओवरती एवढं लक्ष दिलं नाही आणि माझ्या तिच्या शिक्षणासाठी थोडंसं धावपळ चालू होती आणि त्यामुळं म्हणजे खूप खेद होतोय की 5 ते 6 दिवस व्हिडिओ अपलोड करता आला नाही. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ ना मी रविवारी शूट करून ठेवला होता आणि सकाळची वेळ आहे. सकाळची इथे कामं चालू आहेत. तर कपडे वगैरे सुकायला टाकले आणि रविवार असला ना तर मग कामं जी आहेत ती थोडंसं उशिराच होतात सकाळची, कारण की थोडंसं उशिरा उठणं झालं तर त्यानंतर नाश्ता बनवा, त्यानंतर बाकीचं म्हणजे आता घरातले सगळे फॅमिली मेंबर घरातच असतात ना, त्यामुळं मग हळूहळू सगळी कामं चालू असतात. कोणाला कुठं जायचं नसतं, त्यामुळं ना काही घाई गडबड नसते. एकदम आरामात हळूहळू सगळी कामं चाललेली असतात. तर नाश्ता वगैरे झाल्याच्या नंतर आणि बाकीचं लादी वगैरे पुसून झाली, भांडे घासून झाले, हे सगळं झाल्याच्या नंतर मी कपडे धुवून घेतले, बाल्कनी वगैरे धुवून घेतले, ही सगळी कामं केली आणि आता डायरेक्टली हा व्हिडिओ आहे दुपारच्या वाजलेल्या आहेत 12:45 आणि आज ना मी घराच्या बाहेरच निघालो नाही. म्हणजे साहेब प्रत्येक रविवारी जाऊन भाजीपाला वगैरे घेऊन येतात, झालं तर चिकन मटन काही फिश वगैरे काही घेऊन येतात, पण आज ना काय कोणीच बाहेर निघालं नाही आणि नाश्ता वगैरे केला. ते पाववडे बनवले होते नाश्त्यामध्ये आणि नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर TV बघत सगळेजण आरामात बसलो होतो आणि त्यानंतर आता इथे दुपारची वेळ झालेली आहे. तर जेवणाचा टाईम झालेला आहे. तर साहेब बोलले की काही भाकरी वगैरे काही बनवू नको, डायरेक्टली फक्त डाळ भात बनव, गरम गरम डाळ भात बनव आणि भजी बनव. तर मग आता इथे माझा स्वयंपाक पण बनवून झाला होता. भजी बनवले, डाळ भात बनवले आणि आता वेळ आलेली आहे जेवणाची. आणि वैभवदादा पण आत्ताच जस्ट त्याच्या ट्युशनवरून घरी आलेला आहे आणि स्वयंपाक तर इथे रेडी झालेला आहे. तर आता घेते जेवण
आणि दुपारच्या टायमाला खरंच ते म्हणजे गरम गरम डाळ भात वगैरे असलं ना तर मग चांगलं वाटतं जेवायला. बाकी सकाळच्या टायमाला भाजी चपाती हे ते ठीक वाटतं, पण दुपारच्या टायमाला भाजी चपातीच खायचं म्हणलं की मुलं पण नागडोळं मोडतात आणि एवढं काही हे वाटत नाही. पण गरमागरम डाळ भात किंवा काय किंवा भात आणि काहीतरी वेगळी भाजी, सोयाबीनची भाजी खास करून ना, सोयाबीनची भाजी असली ना तर मला तर खूप आवडते भाजी सोयाबीनची आणि भात वगैरे. तर तसं काही होतं तर ना आता मग साहेब बोलत होते हिरव्या मिरची डाळ बनव, पण हिरव्या मिरचीची डाळ ना मुलांना आवडत नाही, म्हणून मी लाल तिखटाची डाळ बनवली आणि आता करून घेतो आम्ही जेवण. आणि ना अधूनमधून जसं जसं वेळ भेटेल तसा तसा मी थोडा थोडा व्हिडिओ बनवला होता. म्हणजे आज ना व्हिडिओ बनवायचं काही मन पण नव्हतं, पण बनवला होता असंच थोडं थोडं कधी कधी हे करून. आणि ना आज दळण आणायला जायचं आहे आम्हाला, ज्वारीचं पीठ दळायला ठेवलं आहे स्टेशनला, तर ते घेऊन यायचं आहे. आणि फक्त एक चपात्याचं दळून आणलं होतं, पण ज्वारीचं दळायचं बाकी होतं. तर या तुम्ही पण जेवण करायला दुपारच्या टायमात, गरमागरम डाळ भात आणि भजी, या चला लंच करायला. तर आता लंच वगैरे करून झाला त्यानंतर थोडा वेळ बसले मी, म्हणजे एक 15 ते 20 मिनटं बसले. जेवले पण पटकन कधी कधी ना उठायला आळस येतो, त्यामुळे थोडा वेळ बसले. आणि त्यानंतर आता आली आहे किचनमध्ये. तर जे काही जेवणाची भांडी वगैरे होती ते खाली केलेली, तर ते आता घासून घेते. आणि त्याचबरोबर किचन पण साफ करायचं होतं. सकाळी ना किचन साफ करणं झालंच नाही मला, कारण की उठलो उशिरा आणि त्यानंतर ना मग नाश्ता वगैरे बनवणं हे ते ह्याच्यामध्ये. आणि खास करून ना रविवारचा दिवस असला तर गप्पा मारण्यातच जास्ती वेळ जातो, गप्पा मारायला भरपूर वेळ जातो आमच्या इथे. कारण की रोजच्या ह्याच्यामध्ये वर्किंग डेमध्ये कसं म्हणजे पूर्ण दिवस जो आहे तो कामामध्ये असतो मुलांचा, काय साहेबांचा पूर्ण दिवस कामामध्ये असतो, मुलांचा पूर्ण दिवस शाळेमध्ये त्यांचा अभ्यासामध्ये बिझी असतो. पण रविवारचा दिवस असला की मग सगळेजण एकत्र असतात आणि मग त्यामुळं ना गप्पा मारायचा, कुठला काही विषय निघाला की हसी मजाक गप्पा वगैरे मारायचा, याच्यामध्येच ना दिवस कसा जातो ते कळत नाही. तर त्यामुळं ना मग जी कामं आहेत ना ती थोडीशी उशिरा होतात इतर दिवसापेक्षा. आणि आता इथे गॅस स्टोव वगैरे घासून घेतला, भिंती वगैरे घासून घेतल्या. आणि त्या दिवशी ना किचनची क्लिनिंग केली ना मी, तेव्हापासून माझं किचन ना एकदम चमकतंय आणि स्वच्छ किचनमध्ये काम करायला ना खूप चांगलं वाटतं. हे जे आहे ना व्हाईटवाली भिंत, तर ती ना वरच्या साईडला ना असं तेलकट तेलकट झालं होतं आणि काळपटपणा साठला होता भरपूर. पण आता बघितलं ना तर पूर्ण भिंत जी आहे ना पांढरी शुभ्र, आता व्हिडिओमध्ये एवढं काही दिसत नसेल तुम्हाला, पण असं ओरिजिनल बघायला ना पूर्ण पांढरी शुभ्र अशी भिंत दिसते. आणि पूर्ण सगळं जे किचन जे आहे ते चकाचक दिसतं, त्यामुळे ना खूप छान वाटतं. आणि हे बघा, ही भरण्यांची पण जागा ना मी थोडीशी चेंज केली. पलीकडच्या साईडला ना मी जे कप्पांचं ते आहे ना कप्पांचा स्टँड, तो ठेवलाय तिकडे पलीकडच्या साईडला. आणि अलीकडच्या साईडला ह्या भरण्या ठेवल्यात. तर ना मला कधी कधी ना असं बोर झालं ना, काही म्हणजे काम करायचं हे वाटलं नाही ना, तर मी ना काहीतरी म्हणजे काहीतरी बदलाव करत असते घरामध्ये म्हणा, किचनमध्ये म्हणा, काही ना काहीतरी बदलाव करत असते. इकडे म्हणजे कुठल्याही वस्तूची जागा चेंज करायची किंवा काहीतरी वेगळं काहीतरी आणायचं नवीन, हे असे छोटेसे काहीतरी बदलाव मी करत असते, ज्यामुळे ना कामाचा उत्साह वाढत असतो. तर फ्रेंड्स, आता इथे भांडे वगैरे घासून झाल्याच्या नंतर मी इथे जे भांडे ठेवण्याची जी जाळी असते ती पण इथे मी स्वच्छ धुवून घेतली, कारण की त्याच्यावरती ना थोडीशी असं डस्ट जमा झाल्यासारखी झाली होती त्या जाळीवरती. आणि या जाळीला ना म्हणजे असं घासता तर येतच नाही, कारण की खूप असं बारीक बारीक रखाने आहेत त्याच्यामध्ये ना, त्यामुळे ना त्याला असं घासता येत नाही काथ्याने. पण असं हाताने स्वच्छ धुवून घेतलं तर हे होतं. आणि बारीक बारीक एकदम हे असल्यामुळं ना तिथं असं थोडंसं काळपटपणा जमा होतो. आणि असं म्हणजे सोपं नाही वाटत ते धुणं, त्यामुळं ना ते जाळी जी आहे ते घाण झाली होती. आणि म्हणून मी आता अगोदर जाळी धुवून घेतली, कारण की याच्याकडे जास्ती आपलं फारसं लक्ष नसतं तसं. थोडंसं का होईना आपण याच्याकडे दुर्लक्ष करत असतो, त्यामुळे त्याच्यावरती ना थोडी का होईना डस्ट जमा झालेली असते. तर आता इथे भांडे घासून झालेले आहेत आणि पटापट आता भांडे जे आहेत ते जाळीमध्ये धुवून ठेवते. आणि काचेचं जे ते प्लेट आहे ना ते मी कधीच असं जाळीमध्ये पण ठेवत नाही आणि कधी इकडे तिकडे ठेवत नाही. ते डायरेक्टली मी मांडणीला अडकावून ठेवत असते, कारण ते काचेचं आहे ना, त्यामुळे ते थोडंसं जरी काही हे झालं तर ते
फुटलं तर असं भीती वाटते. काचेच्या भांड्याची ना मी खास करून काळजी घेत असते आणि त्या भांड्यांना ना थोडंसं वेगळंच ठेवत असते मी. आणि ना या 5 ते 6 दिवसामध्ये ना मी एक व्हिडिओ बनवला होता आणि अजून मम्मीच्या घराची जी पूजा आहे झाली होती ना, तर त्याचा एक व्हिडिओ बनवला होता. तर तो नेक्स्ट व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. आणि जास्ती व्हिडिओ पण याच्यामध्ये ना म्हणजे स्टोरेज कमी आहे ना, त्यामुळं जास्ती व्हिडिओ पण शूट करून करून ठेवले नाहीत मी. फक्त हा एक व्हिडिओ आणि पुढचा पूजेचा एक व्हिडिओ हे एक शूट केलेले आहेत. त्यानंतर ना पुढचे जे व्हिडिओ असतील तर ते एकदम फ्रेश व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. असे जुने व्हिडिओ बघायला भेटणार नाहीत. फक्त आता हे 2च व्हिडिओ जे आहेत ते थोडंसं अगोदरचे व्हिडिओ काढलेले आहेत. आणि ना अनुष्काला कोणत्याही गोष्टी म्हणजे खास करून ना टक्केवारी वगैरे चांगली मिळवली तर सेलिब्रेशन करूया हे ते म्हणलं ना तर तिला आवडत नाही. ती म्हणजे तिला ना काय माहिती, तिला आवडतच नाही सेलिब्रेशन वगैरे करायला जास्ती. तर ती आम्हाला बोलत होती की तुम्ही जर जास्ती ओव्हर केलं ना तर बघा मग काय करू नका आणि सेलिब्रेशन वगैरे काय हे करायचं नाही. आता एवढी टक्केवारी तिने चांगली काढली तर मला वाटत होतं की म्हणजे काहीतरी करावं तिच्यासाठी. पण ती बोलली की नाही आवडत मला हे असं काय केलेलं. तर कारण तिला आता नेक्स्ट परीक्षा येणार आहे, त्यामुळं ना आता ह्या परीक्षेचा रिझल्ट एवढा चांगला लागला तरीसुद्धा ती थोडंसं ह्याच्यातच होती. कारण आता लगेच दुसरी परीक्षेला म्हणजे जावं लागेल, तिला तयारी करावं लागेल. म्हणजे आता मुलांना कसं वाटतं की एकदा परीक्षा दिली की काहीतरी म्हणजे ओझं उतरलं डोक्यावरचं असं वाटतं. पण आता हिचं कसं आहे, एक परीक्षा दिली त्यात चांगली टक्केवारी काढली, पण आता दुसरी परीक्षा पण खूप महत्त्वाची आहे आणि त्यामध्ये सुद्धा तिला चांगली टक्केवारी काढायची आहे. त्यामुळं ना ती थोडंसं म्हणजे एवढी पण खुश नव्हती एवढं हे टक्केवारी काढली तरीसुद्धा. तर फ्रेंड्स दुपारचं सगळं जे आहे जेवणं वगैरे झाल्याच्यानंतर किचन क्लीन झाल्याच्यानंतर आता इथे आम्ही संध्याकाळच्या टायमाला निघालो आहे दळण म्हणजे दळण ठेवायला. तर ज्वारीचं दळण ठेवायचं होतं. त्या दिवशी ना वैभवदादांनी गव्हाचं दळण आणलं होतं करून, पण आता ज्वारीचं दळण जे आहे ते करायचं बाकी होतं. आणि ते स्टेशनला जायचं असतं ना, त्यामुळं मग एकट्याला 2-2 दळणं घेऊन जायचं म्हटलं तर ते थोडंसं अवघड होतं. म्हणून ना मग वैभवदादाला फक्त मी 10 किलो गव्हाचं दळण दिलं आणि त्यांनी तेवढंच दळून आणलं. हे ज्वारी राहिली होती दळायची. तर आता ज्वारी दळण्यासाठी चाललो आहे आम्ही स्टेशनला. तर फ्रेंड्स ज्वारी दळायला ठेवली आणि त्यानंतर आता निघालो आहे आम्ही घरी. तर घरी जाता जाताना इथे बेकरी आहे आणि बेकरीतून आम्ही इथे ठोस बटर वगैरे घेतले. कारण की साहेब सकाळी सकाळी म्हणजे एवढे लवकर जातात ना जॉबला, तर एखादा दुसरा ठोस वगैरे खाल्ला तर मग ना 1-1.5 तासाचा प्रवास होईपर्यंत जरा म्हणजे पोटात हे राहतं, शांती राहते. त्यामुळं ना मग नुसता चहा पिऊन जाण्यापेक्षा थोडंसं एखादं ठोस वगैरे खाल्लं तर बरं होईल, म्हणून मी प्रत्येक वेळेला घेत असते ठोस बटर वगैरे. तर आता चाललो आहे आम्ही घरी. आणि इथे बघा म्हणजे जेवढे काही म्हणजे असं गवत वाढलेलं पडीक जागा होत्या ना, सगळीकडे आता बांधकाम चालू झालेलं आहे आणि हळूहळू प्रगती होते इकडे पण. आणि त्यानंतर मग आम्ही इथे भाजीपाला वगैरे घेतला. कांदा, बटाटा, टोमॅटो, लसूण, झालं तर शेवग्याच्या शेंगा, गवारीच्या शेंगा, हे ते एवढ्या भाज्या वगैरे घेतल्या. आणि त्याचसोबत ना नानकट घेतलं. नानकट फेवरेट आहे माझं. बिस्किट आहे. आणि त्यानंतर फ्रेंड्स म्हणजे येऊन इथे स्वयंपाक वगैरे सुरुवात करायला खूपच उशीर झाला होता. तर येताना आम्ही चिकन पण घेऊन आलो होतो. तर आता बनवायची आहे चिकन बिर्याणी. आणि संडे असला की संडेचं म्हणजे ना बिर्याणी किंवा काही भाकरी भाजी हे असतं चिकन वगैरे. तर आज ना दुपारच्या टायमाला डाळ भात खाल्ला होता, म्हणून आता घेऊन आलो आहे चिकन आणि आता बनवायची आहे बिर्याणी.
तर अगोदर मी हे दुपारचे जे भांडे आहेत मांडलेले काही जाळीमध्ये ठेवलेले ते मांडणीला लावून घेते. त्यानंतर मग बिर्याणी बनवायला सुरुवात करते. आणि फ्रेंड्स इथपर्यंतच आता व्हिडिओ जो आहे ना तो इथपर्यंतच शूट केला होता. आणि बिर्याणी वगैरे बनवायची काही मी रेसिपी याच्यामध्ये हे केली नाही, कारण की भरपूर वेळा मी बिर्याणीची रेसिपी शेअर केलेली आहे. साधी सिंपल अशी बिर्याणी असते, त्यामुळं ना मी आता इथं रेसिपी वगैरे शेअर केली नाही कुठलीच. आजच्या व्हिडिओमध्ये ना कोणतीच रेसिपी मी शेअर केली नाही. तर इथून पुढं ना बिर्याणी वगैरे बनवली, जेवण केलं आणि रोजचं आपलं रेग्युलर जे काही रुटीन असतं तेच झालं. तर फ्रेंड्स आता व्हिडिओ जो आहे तो इथेच थांबवण्याची वेळ झालेली आहे. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला असेल हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ना आजच्या व्हिडिओमध्ये ना म्हणजे छोटं असं व्हिडिओ क्लिप घेतलेले होते म्हणजे प्रत्येक ह्याचे, आणि छोटासा व्हिडिओ इथे तयार केला होता. तर जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.